मान्सून सर्व भारतीयांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा विषय। मान्सून का बरं? कारण भारताचं हवामान मान्सून आहे। भारतामध्ये वर्षभरात जे काही पर्जन्य प्राप्त होतं त्यापैकी 90% पेक्षा जास्त पर्जन्य हे मान्सून वाऱ्यांमुळे प्राप्त होतं। मग साहजिकच या मान्सूनचा भारतातील कृषी क्षेत्रावर परिणामी भारतीय अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो आणि त्यामुळे बऱ्याचदा आपण असं म्हणतो की इंडियन बजेट इज अ गॅम्बल प्लेड विथ मान्सून, म्हणजे भारताचा अर्थसंकल्प हा मान्सून बरोबर खेळलेला जुगार आहे। जर मान्सून यशस्वी झाला तर हा जुगार आपण जिंकतो, भारतीय अर्थव्यवस्थेला फायदा होतो। जर मान्सून अपयशी झाला तर हा जुगार आपण हरतो आणि भारतीय अर्थव्यवस्थेला तोटा होतो। हा मान्सून जो आहे तो आहे नक्की काय? तर मान्सूनला आपण वारे म्हणतो, परंतु मान्सून वारे हे ना ग्रहीय वारे आहेत आणि ना ते स्थानिक वारे आहेत। हे ग्रहीय किंवा स्थानिक वारे नसून ही एक पूर्णपणे वेगळी हवामानशास्त्रीय घटना आहे। या मान्सून शब्दाचा उदय जर आपण पाहिला तर अरबी भाषेतील मौसिम किंवा मलयन भाषेतील मॉन्सून या शब्दापासून हा शब्द इंग्रजीमध्ये मॉन्सून आणि मराठीमध्ये मोसमी वारे असा उदयास आलेला आहे। या दोनही शब्दांचा अरबी आणि मलयन भाषेतील शब्दांचा अर्थ काय होतो? ऋतू। काय संबंध? तर नीट लक्षात घ्या। मध्ययुगीन कालखंडामध्ये पश्चिम आशियामधील अरब व्यापारी हे सागरी मार्गे दक्षिण आशिया, आग्नेय आशियाकडे व्यापारासाठी जात होते। त्यावेळेस वर्षानुवर्ष प्रवास करताना त्यांना एका गोष्टीचं अस्तित्व जाणवलं की या सगळ्या प्रदेशामध्ये म्हणजे पश्चिम आशियाकडून दक्षिण आशियाकडे येताना, पश्चिम आशियाकडून आग्नेय आशियाकडे जाताना आपल्याला काय आढळतं? तर या ठिकाणी ऋतू परत्वे दिशा बदलणारे वारे वाहतात। म्हणजे एका ऋतूत ते या दिशेला वाहतात तर पुढच्या ऋतूत ते विरुद्ध दिशेला वाहतात। सो या वाऱ्यांच्या दिशेचा आणि वेगाचा वापर करून हे अरब व्यापारी जहाज पुढे न्यायचे आणि म्हणून त्यांनी अरबी भाषेतील ऋतू शब्दाला असलेला मौसिम शब्द या वाऱ्यांना दिला आणि त्या मौसिम शब्दापासून मान्सून हा शब्द इंग्रजीमध्ये, मोसमी वारे हा शब्द मराठीमध्ये आलेला आहे। सो थोडक्यात मान्सून काय आहे? तर मान्सून आहे ऋतू परत्वे दिशा बदलणारे वारे। हे मान्सून वारे आपल्याला कुठे वाहताना आढळतात? तर पृथ्वीचा काही विशिष्ट भागच हे वारे व्यापतायत। कुठे वाहतायत हे? तर नीट लक्षात घ्या। सर्वात महत्वाचा जर प्रदेश आपण विचारात घेतला मान्सूनने व्यापलेला तर तो आहे दक्षिण आशिया, म्हणजे हा आपला सगळा प्रदेश की ज्यामध्ये भारत, पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ, भूतान, श्रीलंका, मालदीव आणि अफगाणिस्तानचा बहुतांश भाग समाविष्ट होतो। त्यानंतर आशियाच्या मुख्य भूमीवर असणारा हा आग्नेय आशियाचा भाग, इथे सुद्धा मान्सून आपल्याला आढळतोय, प्लस चीनचा दक्षिणेचा भाग, इथे सुद्धा आपल्याला मान्सूनचं अस्तित्व आढळत आहे। त्या व्यतिरिक्त आशियामधील दक्षिण आशिया, आग्नेय आशिया, पश्चिम आशियामधील भागाव्यतिरिक्त आपल्याला हा मान्सून ऑस्ट्रेलिया खंडाच्या वायव्य किनाऱ्यावर सुद्धा आढळतो। म्हणजे जगाच्या नकाशात जर आपण पाहिलं तर या मान्सूनने व्याप्त केलेला प्रदेश हा साधारणतः एवढा आहे। उत्तर गोलार्धात दक्षिण आशिया, आग्नेय आशिया, पूर्व आशिया आणि दक्षिण गोलार्धामध्ये ऑस्ट्रेलिया खंडाचा वायव्य किनारा। आता या मान्सूनची निर्मिती का होते याबाबत एक्झॅक्ट माहिती अजूनपर्यंत शास्त्रज्ञांना मिळालेली नाहीये। या मान्सूनच्या निर्मितीचे अनेक सिद्धांत मांडलेले आहेत, पण कोणताच सिद्धांत या मान्सूनचं अचूकपणे दरवर्षी स्पष्टीकरण करू शकत नाहीये। हे मान्सून बाबतचे जे सिद्धांत आहेत ज्यामध्ये अल निनो, ला निना, दक्षिणी दोलनाचा सिद्धांत, फ्लॉनचा सिद्धांत, एडमंड हॅलेचा सिद्धांत, जेट प्रवाह तिबेटियन पठाराचा सिद्धांत, इंडियन ओशन डायपोल, हे सगळे सिद्धांत आपल्याला माहीत असणं अपेक्षित आहे।